प्रेमाने बोला. धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. खरं तर रात्री चिंतन करत होतो आणि चिंतन करत असताना असं लक्षात आलं की शाळेत असताना परीक्षेमध्ये एक प्रश्न यायचा की फरक स्पष्ट करा आणि 2 विषय दिलेले असायचे, दोन्हींमधला फरक सांगायचा म्हणून असा प्रश्न असायचा आणि आम्ही तो फरक स्पष्ट करून लिहायचो की याचं लक्षण हे, त्याचं लक्षण हे. मग विचार केला की अध्यात्मामध्ये, भक्तीमध्ये सुद्धा 2 कॉलम आहेत. एक आहे अज्ञानी भक्त जो ज्ञानदृष्टी विना भक्ती करत असतो आणि दुसरा कॉलम आहे ज्ञानी भक्त जो ज्ञान चषकून ज्ञानदृष्टीनं भक्ती करत असतो. आता इथे परीक्षा आहे की फरक स्पष्ट करा आणि ती परीक्षा रात्री चिंतन करत असताना दास देत होता. त्यामध्ये उत्तर अशी निघाली, विग्रह केला. पहिला कॉलम आहे अज्ञानी भक्त आणि पहिलं लक्षण आहे अज्ञानी भक्ताचं की तो देवळामध्ये देवाला पाहतो. हे अज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. दुसरा कॉलम आहे ज्ञानी भक्त जो देऊळच देवामध्ये पाहतो. हा ज्ञानी भक्त. दुसरी गोष्ट, अज्ञानी भक्त नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजती धरुनी प्रेमा. ज्याच्या नाना प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ओळखिले पाहिजे आणि तो परमात्मा अज्ञानी भक्त ओळखत नाही आहे. ही मोठी शोकांतिक आहे. तो सर्व काय करतो पण माऊलीच म्हणतात योग यागविधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. पण तसं ज्ञानी भक्ताचं नसतं. ज्ञानी भक्त हा ईश्वराला सर्वांमध्ये पाहतो, नव्हे तर सर्व काही ईश्वरामध्ये सुद्धा पाहतो. हे मी म्हणत नाही आहे, त्याला प्रमाण आहे. भगवद्गीता उघडा, अध्याय नंबर 6, 29 आणि 30 नंबरची ओवी आहे. सर्वभूतास्तमात्मानं सर्वभूतानिच आत्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. की हे अर्जुना, जो योगी, जो संत मला सर्व प्राणीमात्रांमध्ये पाहतो, नव्हे तर त्या प्राणीमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो, असा भक्त साधारण नसतो, तर तो ब्रह्म साक्षात्कारी असतो, ब्रह्मज्ञानी असतो आणि तो सगळीकडे ईश्वराला पाहतो. एवढंच नव्हे तर ज्ञानी महात्म्याचं लक्षण पण सांगितलं. दुसरं की यो माम पश्यन्ति सर्वत्र सर्वच्च मयि पश्यन्ति तत्सम न प्रणशामि सचमे न प्रणशति. की ज्ञानी महात्मा, यो म्हणजे जो, माम म्हणजे मला, पश्यन्ति म्हणजे पाहतो, मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्यालाही मी दुरावत नाही आणि तोही मला दुरावत नाही. म्हणून ज्ञानी महात्म्याचं लक्षण हे आहे की जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविशी हाती धरणिया. एवढंच नव्हे तर अज्ञानी व्यक्तीचं अजून एक लक्षण, ते म्हणजे तो ज्येष्ठ श्रेष्ठ आणि थोरा मोठ्यांचं दर्शन घेतो, मान्य आहे. पण लहान मोठा न बघता प्रत्येकाचंच दर्शन घेईल असं नाही, कारण त्याला तेवढं ज्ञानच नसतं. पण ज्ञानी व्यक्तीचं तसं नसतं. ज्ञानी व्यक्ती ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या शब्दावरती तंतोतंत चालतो. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. हे लक्षण ज्ञानी व्यक्तीचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अज्ञानी व्यक्ती दूध नासलं म्हणून दुकानदाराकडे भांडायला जातो आणि ज्ञानी व्यक्ती दूध असते नासणारच, दुधाने नाही नासायचं तर कुणी नासायचं.
असं जीवन जगतो. कारण त्याचं असं की अज्ञानी व्यक्ती हा पार्ट ऑफ लाईफ जगतो आणि ज्ञानी व्यक्ती आर्ट ऑफ लाईफ जगतो. म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली जगाला ओरडून अरदास करतायत, प्रार्थना करतायत की म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कृत्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. याचा अर्थ असा की झाडाच्या पाना फुलांना पाणी मारून नुसतं कर्मकांड करून काय उपयोग नाही आहे, तर मुळाशी जे निज रूप आहे त्याला जाणलं पाहिजे. आणि ते तुम्ही सद्गुरूला शरण गेल्यानंतरच जाणता येतं. आणि म्हणून जाता एवढीच प्रार्थना करेन की भक्त 4 प्रकारचे असतात: अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थी भक्त असतो तो काहीतरी अर्थ घेऊन गेलेला असतो, काहीतरी कारण माझी परिस्थिती सुधारली पाहिजे, मी हे देतो देवा, मला ते मिळलं पाहिजे, तिथे त्याचा स्वार्थ असतो. अर्थार्थी भक्त म्हणजे जो आधीच श्रीमंत आहे, गडगंज आहे, पण देवा मला झोप लागत नाही आहे, माझं हे आहे, याच्यात अजून भर पडली पाहिजे, या अर्थानं जो जातो त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. आणि जिज्ञासू भक्त म्हणजे त्याला तहान आहे, भूक आहे, कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता जाणून ज्ञानी बनायचं आहे विवेकानंदांसारखं, तो असतो जिज्ञासू भक्त. आणि सर्वात महत्त्वाचा आणि श्रेष्ठ, ज्याला कोणताच स्वार्थ नसतो, जो फक्त म्हणतो की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, ज्याचं नातं या परमात्म्याशी जोडलेलं असतं, असा तो ज्ञानी भक्त असतो, तो सगळ्यात श्रेष्ठ. म्हणून ज्यांना जिज्ञासा असेल, तहान असेल, भूक असेल, प्रश्न निर्माण झाला असेल की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता आम्हाला जाणायची आहे आणि आम्हाला व्हायचं आहे ज्ञानी भक्त. आणि ज्ञानी भक्त होण्यासाठी माऊलींनी सांगितल्याप्रमाणे सगळीकडे ईश्वर जर पाहायचा असेल की ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. आणि तो तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्हाला आत्मज्ञानाने, आत्मबोधाने, आत्मदर्शनाने, आत्मसाक्षात्काराने ती ज्ञानाची खून, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचा बोध, ज्ञानाचं वर्म समजेल, त्यावेळेला कळेल. आणि तेच ज्ञानाचं वर्म, ज्ञानाची खून, ज्ञानाचा इशारा तंतोतंत पूर्वसंतांनी जसा दिला तसाच्या तसा ज्ञानाचा इशारा आज जगामध्ये संत निरंकारी मिशन देते. बाबांनो, ज्यांना भूक असेल, तहान असेल, जिज्ञासा असेल, त्यांनी महाराष्ट्र संत समागम होतोय जानेवारीमध्ये 24, 25, 26 आणि 27 तारखेला पुणे या ठिकाणी. आणि पुणे या ठिकाणी या आणि ती असणारी ज्ञानाची कमतरता भरून काढा आणि ज्ञान घेऊन तुम्हीसुद्धा जगाला ओरडून सांगा की आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे हरी पाहिला. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.